मुंबईतील सगळ्यात गजबजलेलं बस डेपो म्हणजे परळ बस डेपो। बस डेपोतून जवळपास रात्रभर राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी बस मिळते। त्यामुळे या बस डेपोत सातत्याने रहदारी असल्यामुळे सुरक्षा रक्षक नेहमीच तैनात आहेत। मात्र तरीही अधिक सुरक्षा रक्षकांची गरज या बस डेपोला आहे। तसंच कायमस्वरूपी रहदारी असणाऱ्या परळ बस डेपोत केवळ 16 सीसीटीव्ही कॅमेरा आणि 20 सुरक्षा रक्षकांवर एवढ्या मोठ्या बस डेपोची सुरक्षा होऊ शकत नाही। त्यामुळे अजूनही सुरक्षा व्यवस्था सुधारायची गरज परळ बस डेपोत आहे। बस स्थानकावरील सुरक्षेबाबत लोकशाही मराठीचा रियालिटी चेक आहे। ते या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर बस डेपोत नेमकी महिलांची सुरक्षा काय आहे हे संदर्भ जाणून घेण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या माध्यमातून आपण करतोय। आता मी परळच्या बस डेपोमध्ये आहे। आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बसेस इथे उभ्या आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबई, पुणे आणि राज्यभर या सगळ्या ठिकाणाहून जातात। मात्र महिला सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो अत्यंत ऐरणीवर आहे। खास करून जर आपण पुण्यातली घटना पाहिली तर मुंबई आणि पुण्यासारख्या मध्ये जर अशा घटना व्हायला लागल्या तर महिला सुरक्षेचं नेमकं काय हे प्रश्नचिन्ह जो आहे तो सुरक्षा यंत्रणेवर उभा राहतोय। खास करून या बस डेपोत जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही देखील ठिकठिकाणी लागलेले आहेत। मात्र असं असताना त्या सीसीटीव्हीची क्वालिटी चांगली दर्जाची असणे गरजेचं आहे। परळ डेपोमध्ये अनेक ठिकाणी 8 जागा आहेत ज्या तिथं बस उभ्या आहेत। रात्रभर त्या तिथं उभ्या राहतात आणि सकाळी प्रवासाला निघतात। मात्र अशा ज्या 8 जागा आहेत तिथे सुरक्षा देणं जास्त गरजेचं आहे। म्हणूनच मुंबई असेल, पुणे असेल किंवा राज्यभरातले इतर जे महत्त्वाचे बस डेपो आहेत इथे महिलांची सुरक्षा कुठल्या दर्जाची आहे, महिलांना कुठल्या प्रकारची सुरक्षा या सगळ्या बस डेपोमध्ये मिळते हा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्यानंतर आता राज्यभरात बस डेपोमध्ये महिलांची सुरक्षा काय हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर सोलापूरच्या एसटी बसस्थानकात पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ झाली आहे। तर सोलापूर एसटी बसस्थानकातील परिसरातील सर्व सीसीटीव्ही सुरू आहेत। पुण्याच्या अत्याचाराच्या घटनेनंतर सोलापुरातील पोलीसही ॲक्शन मोडवर आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम आतार यांनी। पुणे या ठिकाणी अत्याचाराची घटना घडल्यानंतर सोलापुरात देखील जे काय परिस्थिती आहे याचा आढावा जो आहे तो लोकशाही मराठीकडून घेण्यात येत आहे। आपण सध्या सोलापूरच्या बस स्थानकाच्या या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील जे आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे जे सीसीटीव्ही आहेत ते सीसीटीव्ही देखील जे आहेत ते सगळे चालू असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रीचा पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो या ठिकाणी लावण्यात येत असतो। सोलापूर बस स्थानक हे सर्वात मोठं बस स्थानक जे आहे ते मानलं जातं। सोलापूर बस स्थानकातून कर्नाटक असेल, मराठवाडा असेल या ठिकाणी अनेक जे आहे ते बसेस जात असतात। रात्रीच्या खूप बसेस जे आहेत ते या ठिकाणून जात असतात। मात्र या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसत आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे सुरक्षा रक्षक देखील जे आहेत ते बस स्थानकाचे आपल्याला या ठिकाणी असल्याचे दिसत आहे। जे सीसीटीव्ही आहेत ते सीसीटीव्ही देखील जे आहेत ते सगळे चालू असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे पुणे या ठिकाणी अत्याचाराची घटना घडल्यानंतर सोलापूर बस स्थानकात देखील जे आहे ते चोख बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वसीम आतार, लोकशाही न्यूज, सोलापूर। स्वारगेट एसटी स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेने महाराष्ट्र हादरून गेलाय। तसंच स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। त्यानंतर लोकशाही मराठीनं स्वारगेट एसटी स्थानकामधील रात्रीची काय परिस्थिती आहे याचा रियालिटी चेक केलाय। पाहूया आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतलेला हा आढावा। स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली आणि पूर्ण राज्य याचा हादरून गेलेलं होतं। पूर्ण राज्यभर याची चर्चा सुरू झालेली होती। स्वारगेट एसटी स्थानकामधल्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता। आता नेमकी काय परिस्थिती आहे स्वारगेट एसटी स्थानकामध्ये? आता आपण याच स्वारगेट एसटी स्थानकामध्ये आलेलो आहोत। इथं आपण पाहतोय की या परिवहन विभागाचे कर्मचारी आहेत ते सीसीटीव्ही दुरुस्त करतायत। काय नेमकं चालू आहे तुमचं? काय करताय नेमकं? सीसीटीव्ही तुटलाय तो जोडतो मी। म्हणजे आधी तुटलेला होता का तो चालू नव्हता? आधी चालूच आहे, फक्त खाली वाकलाय तो सरळ करतोय। बस त्याला धडकल्यामुळं, बस घासल्यामुळं तो तिरका झालता, ते फक्त सरळ करतो। कधी धडकली बस? एक 4-5 दिवसापूर्वी धडकलंय ते। म्हणजे 4-5 दिवसापूर्वीची ही घटना आहे। आज तुम्ही
दुरुस्त करतायत. जी घटना खरं तर या भागामध्ये घडली, बसमध्येच अत्याचार झाला एका मुलीवर, त्यानंतर ही दुरुस्ती करतायत. जर हा सीसीटीव्ही व्यवस्थित असता तर समोरच्या बसमध्ये जी तरुणी चढली किंवा जो आरोपी त्या तरुणीला घेऊन चढला तो खरं तर दिसला असता. म्हणजे हा जर सीसीटीव्ही व्यवस्थित असता तर समोर जी घटना घडली ती दिसली असती. नाही ती दिसलीच किती दिसली ती. दिशा बरोबर होती का त्याची? फक्त उभा होता तो खाली आलता थोडासा, त्यातूनच दिसलेले ते तिकडे जे गेले त्यातून पाहिलेले त्यांनी. यांचा असा दावा आहे की त्या सीसीटीव्ही मधून पण जी तरुणी आणि जो आरोपी तिला घेऊन गेला तो दिसला असं म्हणणं आहे. आणखी याच सीसीटीव्हीच्या समोर अगदी जी आपल्याला पांढरी या शिवनेरी बसच्या पाठीमागच्या बाजूला जी बस आहे त्याच बसमध्ये हा सगळा अत्याचाराचा जो घटना घडलेली आहे ती याच बसमध्ये, म्हणजे आपण या बसच्या पुढच्या बाजूला पाहिलं तर ती शिवशाही पांढरी बस आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये ती सगळी अत्याचाराची घटना घडली आणि त्याच्याच समोरचा हा सगळा सीसीटीव्ही आहे. आता यांचा दावा आहे की हा सीसीटीव्ही चालू होता आणि त्यातनंही काही रेकॉर्डिंग आहेत जे बघायला मिळालेलं आहे असा त्यांनी दावा केलेला आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर खरं तर परिवहन विभागाला जाग आलेली दिसते आणि त्यामुळे हा जो सीसीटीव्ही पडलेला होता तो नीट लावण्याचं काम आहे ते सध्या या कर्मचाऱ्यांकडून केलेलं लोकशाहीच्या पाहणीमध्ये समोर आलेलं आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. तर ठाण्यातील खोपट एसटी बस स्थानकातील रियालिटी चेक केलाय. बस स्थानकातील सीसीटीव्ही हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे बंद पडलेत. संपूर्ण परिसरात एकही सीसीटीव्ही सध्या सुरू नाहीये. तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी. सध्या मी आहे ठाण्यातील खोपट बस डेपो. जो खोपट बस डेपो हा ठाण्यातील मध्यवर्ती बस स्थानक आहे. अगदीच परगावातून येणाऱ्या बसेसची संख्या देखील मोठ्या प्रमाणात या बस स्थानकात आपल्याला बघायला मिळते. या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही आहेत, पण मात्र टेंडर संपल्यामुळे सीसीटीव्ही या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या संपूर्ण परिसराचा जर आपण बघितलं तर 10 एकर पेक्षाही जास्त जागा ही एस टी महामंडळाकडे आहे आणि त्याची सुरक्षा मात्र जे कर्मचारी आहेत ते फक्त 2 कर्मचारी आहेत. आगार क्रमांक 1, आगार क्रमांक 2 आणि बस स्थानक असे मिळून 10 एकरच्या जागेवरचा हा परिसर आहे. पण याची सुरक्षा करणारे व्यक्ती जे आहेत ते फक्त 2 आहेत. एका शिफ्टला 2 व्यक्ती फक्त काम करतायत आणि जर 2 व्यक्तींच्या भरोशावरती इतका मोठा डेपो जर चालत असेल तर मग सीसीटीव्ही का बंद आहेत, त्याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही, हा खरा प्रश्न आहे. मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.